माझे नाव धनंजय विनायक मराठे. हांव आंबेडकर नगर हांगा रावता. तुम्ही काम काय करता? काम म्हणजे हांव टोटली फार्मिंगच म्हणजे फार्मिंग. हो कुरागारांत आसता. तुम्ही आम्हाला सांगू शकता आता शेतीमध्ये काय बदल झाला आहे? तुम्ही एक शेतकरी आहात. हो, शेतीमध्ये बदल अगोदर कसं होतं, अगोदर काजू लावायच्या तर अगोदरची सगळी झाडं झुडपं कापून तिथं साफ करून सगळे दिसतं आग घालायचे. आग घातल्यानंतर ती जमिनीत जे वाईट कीटक असतात ते मरून जातात आणि त्यामुळं जमीन सुपीक होते आणि अगोदरचा पाला पडून तिथं ऑलरेडी खत तयार झालेलं असतं. त्यामुळे त्याच्यानंतर लोक तिथं हे लावतात काय नाचना, मग अगोदर ज्वारी वगैरे करायचे, मग वरी करायचे असं. त्यामुळं त्याच्यानंतर ते झाल्यानंतर त्याच्यातच मग एक पावसाचा सीझन सुरू व्हायच्या झाला की तिथं काजू घालायचं. त्यामुळे त्या उत्पन्नात आणि ह्या उत्पन्नात त्यांची वाढ फास्ट व्हायची असं. त्यामुळे हे उत्पन्न असताना ते उत्पन्न वाढत राहतं असं आणि लक्षही दिलं जातं ना तिथं. तुम्ही जी पहिल्यांदा शेती करत होता ना आणि आता जी शेती करतात ना त्यामध्ये तुम्हाला काय फरक वाटतो? वातावरणात काही फरक? वातावरणात काही फरक खूप झालेला आहे. अगोदर कसं होतं की आम्ही सुपारीची आता दर पावसात औषधं मारायचं. म्हणजे पाऊस पडायला लागला तर एक 15 दिवसात मृग नक्षत्र झालं तर 15 दिवसांनी औषध मारायचं. त्यामुळे जे कोळे रोग जो होतो त्यामुळे त्याचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून तेव्हा मारायचं. परत त्याचा दुसरा डोस द्यायचा की 25 दिवसांनी दुसरा द्यायचा. तेव्हा कसं होतं, पावसाचा नियम ठरलेला होता. आता अवकाळी पाऊस येतो. अगोदर कसं जून महिना झाला का पाऊस सुरू व्हायचा. त्याच्या अगोदर शिमगा असायचा तेव्हा एखाद दुसरा पाऊस पडायचा. म्हणजे तो काजूना चांगला होता. मोहर आलेला असतो काजूना, त्यामुळे त्याच्यावर पाऊस पडला का मोहरची फुलं जी असतात ती टवटवीत होऊन फळं जास्त द्यायची. आता तसं होत नाही. आता मे महिन्यात सुरू झाला तर तो चालूच उरायचं. म्हणजे तो अवकाळी पाऊस येतो ना त्यामुळं सगळ्या उत्पन्नांना त्रास होतो. आणि आम्ही जे 2 डोस देतो मोरचूद आणि चुना ते दर 25 दिवसांनी देतो नंतर. पण आता कसं झालं आहे, पाऊस एवढा पडायला लागला आहे. अगोदर कसं एक 4 महिन्यांचं एक लिमिट होतं, त्या ह्याच्यात पाऊस पडायचा. आता 6-6 महिने पाऊस वाढायला लागला आणि एकदा आला की तो भरपूर येतो. त्यामुळे जे औषध मारतो जे आम्ही त्याचासुद्धा काय उपयोग होत नाही. आणि कसं आलं आता बाजारभावसुद्धा एवढा उतरलेला आहे. जे रोजचे कामगार आहेत, अगोदर कसं होतं एक 300 रुपये दर जो होता तेव्हा कामगारसुद्धा साधारणतः 100 रुपये होता. आता दर तोच उरला आहे, 300 रुपये दर उरला आहे आणि कामगारात 700-800 रुपये झालं. त्यामुळे त्याच्यात मेळ बसत नाही. आणि ही जंगली जनावरं आहेत तीसुद्धा खूप त्रास करतात. इव्हन खेती, वांदर, केळी वगैरे खूप असायची माझी. मी दर आठवड्याला 4-4 हजार केळं मार्केटात नेत होतो. आता ह्या आमच्या केळ्यांना मार्केट बाजार उरलेला नाही. आता ती बाहेरची वसई आणि वेलची ती अशी औषधात बुडवून आणतात ना, त्यामुळे ती दिसताना चांगली दिसतात. लोक काय चांगलं दिसतं तेवढंच घेतं. ज्याच्यातलं जे काय मिळतं चांगलं मिळणार त्याच्यात ते बघत नाही, कारण ती काळी दिसतात. असं फरक होतो. त्यामुळे हा बाजारभावसुद्धा याचा काहीच उरलेला नाही. आता मी साधारण 2 महिन्यांनी वगैरे एकदा असं जाऊन येतो. आणि ही रानटी जनावर खेती वांद्रांचं जेवढा हे वाढलेलं आहे त्यामुळं हे आता हे घड दिसलं ना तो उद्या असेल असा काहीच गॅरंटी देता येत नाही, अशी परिस्थिती झाली आहे. परत तसंच ही गवेरेडे, मग रानडुक्कर, साळी, हे नारळाचं ह्याच्यावर खूप आहे. शेकरे, खेती आणि शेकरे हे एवढा प्रमाण वाढलं. एरवी मी पहिली उत्पन्न साधारण माझी 150 माड आहेत, तर 150 माडाचं मी कमीत ते वर्षाला 20-22 हजार नारळ काढायचो ना. माडमध्ये तेवढेच आहेत, पण आजच्या ह्या शेकऱ्या आणि खेत्यांच्यामुळं आणि साळ डुकर ह्यांच्यामुळं वर्षाला 5,000 नारळ मिळणंसुद्धा मुश्किल झालं आहे. त्याच्यामुळं खूप फरक पडत गेला आहे. कारण मजुरी वाढली आहे आणि उत्पन्नाला किंमत उरलेली नाही. पण कसं हे पिढीजात आहे म्हणून आम्हाला सांभाळावं लागतं. आणि ह्याला लागून आम्ही ह्याच्यावर आम्ही दुसरा धंदा करतो. त्याच्यातला पैसा ह्याच्यात आणि ह्याच्यातला पैसा त्याच्यात, असं करून मेकअप करायचं.
बागायतीत आहे ना, एरवी बागायती ही एकदम चांगली, म्हणजे त्याच्यात अख्खं कुटुंब, एक 20-20 लोकांचं कुटुंब राहू शकतं, त्या ह्याच्यावर जगू शकतं. पण आजच्या परिस्थितीत ते शक्य नाही, अशी परिस्थिती झालेली आहे. तुम्ही तुमची शेती क्षेत्रे येऊन खातात आणि हो. ते का येतात? त्यांना जंगलात काही मिळत नाही? नाही म्हणजे कसं झालं, आता सगळ्या जंगलात जी फॉरेस्ट एरिया जी आहे त्यांच्यानी, ती सगळी आकेशा आणि नको झाली कसली झाडं लावून ठेवली आहेत. कारण ते झाड कसं आहे, एकदा पान त्याचं खाली जमिनीवर पडलं ते 4-4 वर्ष तर पान कुजत नाही. त्यामुळं आता ही हरणं वगैरे अशी ती खाली हे हो नाही ना, म्हणजे ती चार खाणार. हरणं, हत्ती, हे सगळं. हत्ती एखादं झाडाचं हे मोडून तो खातो, पण त्याला खायला मिळत नाही झालं ते जमिनीवर ह्याच्यात येणार. गवेरेडेसुद्धा, ते सुद्धा शाकाहारी प्राणी. तो जेव्हा त्यांना काहीच उरलं नाही याच्यात, तेव्हा ते खाली येणार ना, म्हणजे लोकांच्या शेतीत येणार. आणि शेतीत तेव्हा आलं की आता वाघ, सिंह हे म्हणजे जे पशु आहेत, म्हणजे नॉनव्हेज म्हणतात तसं, ते लोक त्यांना आणि काय आधार नाही, मग त्यांच्या मागणं ते येतात. त्यामुळे ती नासधूस सगळी त्यांच्यामुळं होत राहते. पण यांना सांगितलं काही पटत नाही, ते आपल्याला राजेश आहेत चालले ताट. तुम्ही आम्हाला सांगितलं होतं ना, आता लोक रासायनिक म्हणजे केमिकल्स यूज करतात. हो. त्या यूज केल्याने आमच्या हेल्थवर काय प्रॉब्लेम होतो? प्रॉब्लेम म्हणजे कसं होतं, अगोदर जे नॅचरल असायचं ना, अगोदर मुद्दाम बघा, डायबिटीज, प्रेशर हा प्रकार अजिबात नव्हता. आता तुमची अगोदरची पिढी बघा, तुमच्या आता वडिलांना झालेलं असेल, आजोबा पणजोबा हे स्वतः शेती करायचे. म्हणजे स्वतः वांगणात हे करायचं, भात लावायचं, दिवसभर कष्ट करायचे, आणि त्यांना व्यसनं अशी नाही. एखादी संध्याकाळी, आणि घेणारे सुद्धा आता लोक हे पितात, बारमध्ये जाऊन वगैरे पितात, पण ते तसं नाही. घेतलं सुद्धा झालं ते काजू घ्यायचे, ती एवढी आता ह्याच्यात सुद्धा घालतात ना, कशाली तर सिरप देतात, तर त्याच्यात तसं हे असतं, काजूचं हे असतं. तर तेव्हा ते औषध म्हणून घ्यायचे, म्हणजे ते थोडंसं घेतलं, पण त्यामुळे ती त्यांची तब्येत बरी उरायची. परत त्यांचे खाताना सुद्धा घरचे तांदूळ, त्याच्यात पेस्टिसाईड नाही, काही सारं नाही, ते सगळं नसायचं. आणि परत आता काय करतात, तांदूळ आणून ठेवला की त्याच्यात औषधं घालून ठेवायचे, म्हणजे ते 4-4 वर्ष उरायला हवं म्हणून. अगोदर ते स्वतःच करायचे, घरात आणून. अगोदर लाटी वगैरे असायच्या, म्हणजे आम्ही पायानं हे करायचं बघा, ते पोहे वगैरे करायचं, ते तसे होत्या, गिरणी जवळच्या असायच्या, त्याच्यातनं स्वतःच पिकवलेलं जे भात असायचं ते आणायचं, तेच खायचं. परत नाचणे, जोंधळे आणि तांदूळाची भाकरी, त्याच्यात ते मजेत राहायचे. आणि आता कसं झालं आहे, अगोदर लाईट वगैरे नसायची, रात्र झाली, काळोख पडला, जेवलं खाल्लं, लोक झोपायचे. झोपले, सकाळी 5 वाजता ते उठले, 5 वाजता उठले, परत आपलं त्यांचं रुटीन सुरू. आता काय झालं आहे, अगोदरचा आणि आताचा फरक बघितला तर आता सगळी सोयी आहेत, आणि संध्याकाळ झाली, जेवण खाण झालं का झोपताना मोबाईल जो आला आहे ना, हा एवढा वाईट आहे. कारण अनलिमिटेड हे असतं, आणि त्याच्यामुळे शरीरावर खूप परिणाम झाले. हे डायबिटीज, प्रेशर, आता हार्ट अटॅक, हे जे प्रकार झाले हे अधिकचे मोबाईलमुळे सुरू झाले. कारण शरीरातली जी रेंज जी असते ना, ती हेवी असते, ती त्रासक असते खूपच. तुम्ही आम्हाला सांगितलेलं पाऊस आता थांबतच नाही, हो. यावर तुमच्या पिकांवर काय फरक पडला आहे शेती? तसं म्हटलं तर आता सुपारी आम्ही जे अगोदर कसं असायचो, आम्ही 2 डोस दिले, 25 दिवसांनी 2 डोस दिले, तर आमची हिरवी सुपारी गळत नव्हती. आताच्या प्रमाणात कसं झालं, आता पाऊस एवढा पडतो अचानक. आता समजा आज मारलं आम्ही औषध, परत 25 दिवसांनी मारणार झालं, ते 25 दिवसांनी मारता येत नाही आम्हाला, त्यावेळी पाऊस भरपूर पडत असतो. पडत राहिल्यामुळं तो जो मॉइश्चर झालेला असतो, अगोदरचा डोस असतो, तो प्रत्येक ह्याला एक लिमिट असतं ना. एक आता गोळी घेतली, आजची सकाळी गोळी घेतली का ती संध्याकाळपर्यंत त्याला एक लिमिट दिलेलं असतं. तसंच आमच्या ह्या औषधाला 25 दिवसाचं लिमिट असतं. त्याच्यानंतर जर आम्हाला मारायला मिळालं नाही तर तो कोळेरोग जो होतो ना, तो म्हणजे कोळेरोग म्हणजे तिथं बुरशी तयार होते. जे सुपारीची हे आहे ना, बंच जो असतो बघ, सुपारी, हिरवी सुपारी, त्याला बुरशी तयार झाली का ते मग पडायला लागते, हिरवी सुपारी पडते. हो, त्यामुळं उत्पन्नात खूप घट झालेली आहे. अपलोड कर सुरू. धन्यवाद काका.